Welcome to all English grammars. Today's topic is find whether the underline, not underline, we will make the underline infinitives, participle or gerund. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हर्बचे जे टाइप्स आहेत जसं V1 प्रेझेंट टेन्स, V2 पास्ट टेन्स, V3 पास्ट पार्टिसिपल, V4 प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, तर सेंटेन्सेस मध्ये आपण अंडरलाईन करायचं आहे. पहिलं सेंटेन्स, आय विश टू गो टू इजिप्त. याच्यामधील टू गो हे काय आहे? इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे बेस फॉर्म ऑफ द व्हर्ब, त्याला टू लागलेला असते, त्याला म्हणतो आपण इन्फिनिटिव्ह. इंग्रजीमध्ये इन्फिनिटिव्हचा अर्थ होतो चाचीचे, उन किंवा करिता मराठीमध्ये. दुसरं सेंटेन्स, दे लाईक, पास्ट टेन्स आहे, हिज रिटन स्टोरीज. आता या ठिकाणी रिटन हे आहे पास्ट पार्टिसिपल. ओके, पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप, राईट, रोट, रिटन. ओके, याचा ऍडजेक्टिव्ह म्हणून यूज केला जातो तेव्हा ते काय असते? पास्ट पार्टिसिपल. मला आवडते, काय आवडते? लिहिलेल्या कथा, रिटन स्टोरीज. ओके, तर हे काय झालं? पास्ट पार्टिसिपल, हे झालं इन्फिनिटिव्ह. ओके, नंतर तिसरं सेंटेन्स, स्मोकिंग इज बॅड हॅबिट. स्मोकिंग, व्हॉट इज दिस? दिस इज नोन ॲज जिरॉन. ओके, जे स्मोक आहे त्याला V4 फॉर्म लागलेला आहे आणि त्याचा उपयोग नाऊन म्हणून केलेला आहे सेंटेन्सेस मध्ये, तर त्याला म्हणतो आपण जिरॉन. काय म्हणतो? जिरॉन. स्मोकिंग इज बॅड हॅबिट. नंतर ही बिगॅन टू क्राय, पुन्हा टू लागलेला आहे, हे इन्फिनिटिव्ह. काय आहे? इन्फिनिटिव्ह. ही वॉच द वर्किंग सीमॅन. ओके, ही त्याने बघितला, पास्ट टेन्स. ही बिगॅन, सिंपल पास्ट टेन्स, या ठिकाणी पण पास्ट टेन्स. कसा म्हणून बघितला? सीमॅन बघितला, वर्किंग, काम करणार. ओके, तर हे झालं काय म्हणून आपण त्याला? प्रेझेंट पार्टिसिपल. काय झालं? प्रेझेंट पार्टिसिपल. ओके, so this is all about today's lecture, my dear sir. You study, share and subscribe to more to the student. Thank you.